सर्वाला. मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला तांदळाचे पापड दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. त्याच्यासाठी 1 चमचा तीळ आहे, 1 चमचा जिरं आहे आणि अर्धा चमचा पापूड खार आहे, 1 चमचा मीठ आहे आणि थोडंसं मिरची घेतलेली आहे. आदण ठेवलेलं आहे मी. या तांब्यानं 3.5 तांबे मी पाणी ठेवलेलं आहे उकळवायला. आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहे, ते चांगले धुवून घ्यायचे. एकदम बघा स्वच्छ निघाले, पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता आपले पापड जास्त हलके होतात. मग आदन आलेले आहे. आता मी हे सारं त्याच्यात टाकून घेते. आदन आलेले आहे. मी आता तांदूळ त्याच्यात टाकते. थोडंसं तेल टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तांदूळ टाकलेले आहे आपण. आता मी कुकरला झाकण लावून घेते. 4-5 आपल्याला 5-6 शिट्ट्या करायच्याच आहे. पूर्ण गाळ व्हायला पाहिजे तांदूळ. मी तांदूळ आणि हे शिजायला घातलेले होते. बघा किती छान शिजलेले आहेत. आता मी याचे पापड घालून घेते.
पण सकाळी तांदळाचे पापड केलेले आहेत, भात शिजून ते वाळलेले आहेत. मी तुम्हाला आता तळून दाखवते. हे बघा, आपण सकाळी केलेले पापड आहे तांदळाचे. मी तळून दाखवले तुम्हाला, मी तोडून दाखवते. हे बघा, हे बघा किती छान झाले, खूप कुरकुरीत झाले, हलके पण झालेत, खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण करून बघा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.